वाढवावे सुख भक्ती भाव धर्म वाढवावे सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम धराया कारण अवतार तुम धराया कारण वाढवावे सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव किंवा महादोषी संत महात्मे येतात धर्म वाढवतात धर्माचं रक्षण करतात पण महाराज या जगतामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी देव अवतीर्ण होत असतो विठ्ठल विठ्ठल अनेक भगवंताने अवतार धारण केले महाराज फक्त कशासाठी पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी हो ज्या ज्या वेळ धर्माला ग्लानी येते या पृथ्वीतला पाप वाढतं तर महाराज पाप्याचा नायनाट करण्यासाठी दुष्टांचा संहार करण्यासाठी गायीचं रक्षण करण्यासाठी भक्ताचा सांभाळ करण्यासाठी कोण अवतीर्ण होतो देव अवतीर्ण होतो असतो महाराज देवाचे अनेक अवताराची लीला आहे आपल्याकडे वारकरी संप्रदाय दशावताराची आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण नामदेव सांगतात माझ्या देवाचे अवतार 10 नाहीत भागवत सांगतं श्रीमद भागवत कथा सांगते 24 अवतार पण दशावतार आहे आपण सांगतो बागुल नामदेवाने केलेला बागुल त्याच्यामध्ये 10 अवताराचं वर्णन केलेलं आहे पण महाराज नामदेवराय एका ठिकाणी सांगतात आमच्या देवाच्या अवताराची गणना नाही देवाला किती रूप आहेत देवाचे किती अवतार झाले आणि देवाचे कोणते कोणते नाव आहेत याचं गणित करता येणार नाही कसं काय करता येणार नाही याचं कारण आहे अवताराच्या राशी तोहा उभा विठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्यासी बाप रखुमा देव रखुन बांधली कैची महाराज अनेक अवतार घेतो मत्स्य अवतार कुर्म अवतार वराह अवतार हे सगळं दैत्याचा नायनाट करण्यासाठीच घेतलेले आहेत कश्यप आणि दितीच्या पोटी दैत्याचं नाव आहे हिरण्याक्ष हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे 2 दैत्य मातले होते तो हिरण्याक्ष नावाचा दैत्य महाराज लोभी वृत्तीचा आहे लोभ म्हणजेच हिरण्याक्ष आहे अहंकार म्हणजेच हिरण्यकशिपू आहे आणि याचा लोभ एवढा वाढला यानं पृथ्वी चोरली आणि रसातळाला नेली ते पृथ्वी काढण्यासाठी भगवंतांनी वराह रूप धारण केले आणि त्या हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं त्याचा वध केला आणि रसातळाला गेली पृथ्वी वर काढली आणि भक्ताचं रक्षण केलं त्या हिरण्याक्षाचा भाऊ आहे त्याचं नाव आहे हिरण्यकशिपू आणि ते हिरण्यकशिपू महाराज म्हणायला लागला देवानं माझ्या भाऊचा वध केलाय मी याच्याबरोबर युद्ध केल्याशिवाय माझा राग शांत होणार नाही ब्रह्मदेवाचे तपानुष्ठान केलं ब्रह्मदेवाचे अनेक वर मागून घेतले त्याला वाटलं मी अमरत्व मला प्राप्त झालंय खूप वर मागून घेतले पण त्यानं गावात सुद्धा दौंडी पेटवली होती काय दौंडी पेटवली होती देवाचं नामचिंतन कोणी सुद्धा करायचं नाही नाम घेऊन नेदी देवाचे हे वृद्ध हिरण्यकशिपूचे गावातल्या लोकांना नामचिंतन करू द्यायचं नाही ज्यानं कोणी देवाचं नामचिंतन घेतलं डायरेक्ट फासावं शिक्षा आता शिक्षा जर मिळत असेल देवाचं नामचिंतन घेऊन तर कोणी भजन करेल का भजन करेल भजन करील इथं पैसे देऊन माणसं भजन करण्यात चालले आणि फासा म्हटल्यानंतर कोण भजन करेल महाराज एका गावात कथा झाली आणि मी आरतीच्या शेवटी म्हटलं या गावात किती माळकरी आहेत बघावं आरतीच्या शेवटी दादा मी म्हटलं कलेक्टर साहेबांना भेटून आलोय आणि कलेक्टर साहेबांचा आजचा GR असा आहे या गावात जेवढे माळकरी आहेत त्यांनी उद्या आधार कार्ड आणि एक फोटो आणा 50,000 रुपये दरमहा पगार सुरुवात होणार आहे असं म्हटलं ना आरती केली लोक काय हुशार रातोरात टेम्पो बनले डायरेक्ट पंढरपूर हे टपूच्या टपू माळ गंध आणि वरची गुंडी काढून माझ्या कीर्तनाला समोर मी म्हटलं गावातले माळकरी वाढले बाबा आज पुन्हा आणखी GR बदलला म्हणून सांगितला मी म्हटलं कालचा GR असा होता पण आजचा GR असा आहे आज ज्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत कलेक्टर साहेबांचा GR बदललाय ज्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत त्यांना 2 वर्ष कारागृहामध्ये बंदिस्त 1.5 लाख रुपये दंड
पाठी मागं पुढं काहीच पाहिलं नाही. लोकांनी आरती सुद्धा उदिल नाही. महाराज गळ्यातली माळ तोडीन माझ्या अंगावर हिबाळली म्हणे घे तुझी माळ. पैसे देऊन कोणी भजन करत नाही महाराज. त्रास दिलास कोण भजन करतंय. त्या काळामध्ये सुद्धा महाराज हिरण्यकशिपूने सगळ्याला फरमान सोडलं तर कोणीच भजन करायचं नाही. पण त्याचा सुद्धा निपात करण्यासाठी जगाचा तारणार मालक नरसिंह भगवंतांनी प्रगट झाले आणि प्रल्हादाचं रक्षण केलं आणि धर्माचे सुद्धा रक्षण केलं. विठ्ठल विठ्ठल आणि याच न्यायाने भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, धर्माची पुनर्स्थापना केली. ज्या ज्या वेळेस असे अनेक किती तुम्हाला पुराणाचे उदाहरण देता येतील महाराज. वामन अवतार भगवंताचा कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे वामन अवतार सुद्धा महाराज. बळीराजाला पाताळात घातलं वामन देवानी अवतार घेऊन. बळीराजा दानशूर दाता आहे. बळीराजाला दानशूर दाता म्हणतात. त्याच्या एवढा उदार दाता दुसरा कोण होणं शक्य नाही. पण बळीराजा उदार असला तरी पण तो राक्षस कुळामध्ये जन्माला आला होता. कारण का दितीच्या पोटी ही सगळी राक्षस मंडळी जन्माला आलेली आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, हिरण्यकशिपूचा पोरग प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. बळीनं विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये महाराज वामन भगवान प्रकट झाले आणि त्याला 3 पावलं जागा मागितली. 2 पावलामध्ये सगळं विश्व आटवून टाकलं आणि 3रा पाऊल कुठं ठेवू म्हटल्यानंतर बळीराजानं सांगितलं 3रा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग भगवंतानं वामन भगवंताने 3रा पाय बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळीराजाला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. भगवंताने अनेक अवतार धारण केले. प्रत्येक अवतारामध्ये महाराज भक्ताचं रक्षण आहे आणि धर्माचं महाराज रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दैत्याचा निपात करण्यासाठीच त्याचा अवतार आहे. कारण का त्याचं महाराज एवढंच काम आहे की भक्ताला आपलंसं करणं आणि दुष्टांचा संहार करणं. संतही अशाच पद्धतीचं काम करतात पण संत थोड्या वेगळ्या पद्धतीचं काम करतात. देवाचंही काम तेच आहे आणि संतांचंही काम तेच आहे. फक्त संत वेगळ्या पद्धतीनं करतात आणि देव वेगळ्या पद्धतीने करतो. संत अवतीर्ण होतात पण दुष्टाला मारत नाहीत तर दुष्टांचा खळपणा घालवतात. जे खळांची ते मारत नाही दुष्टांना पण दुष्टांची खळ बुद्धी नाही शिवावी हीच प्रार्थना करतात. माऊली ज्ञानोबरायचं प्रसादन सगळ्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबरायांनी कधीच कोणाला मारले नाही, कधी कधी अजिबात नाही. पण देवापेक्षा विलक्षण त्यांचं कार्य आहे. मारणं एखाद्या माणसाला सोपी गोष्ट आहे पण त्याच्या विचारामध्ये बदल करणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आणि ती कोण करत असेल ते संत महात्मे करत असतात. प्रत्येक अवतारामध्ये घ्या पण याच अवतारामध्ये अशीच महाराज परंपरा अवताराची. आणि ज्यावेळेस भगवंताचा महाराज या त्रेतायुगामध्ये अत्याचार वाढायला लागला, जिकडं तिकडं थैमान मातायला लागलं, दुष्ट प्रवृत्तीचे लोक वाढायला लागले, मग मात्र महाराज याच राक्षसाचा निपात करण्यासाठी त्रेतायुगामध्ये सुद्धा भगवंतांनी अवतार घेण्याचं महाराज सर्व नियोजन केलेलं आहे. आता कसा कसा अवतार झाला याची सर्व पूर्वमीमांसा आपण पाहणार आहोत. भगवंताचे अवतार घेण्याचे कारणही आपण पाहणार आहोत. हे टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले पण अवतार घेण्याच्या पाठीमागची पूर्वमीमांसा ऐका. देवाचे अवतार घेण्याचे काही 4-5 कारण आहेत पण वेळी भावी आपण 1-2 कारण पाहूयात. प्रभू रामचंद्राला अवतार धारण का करावा लागला याचं कारण आहे. पहिली गोष्ट नारदांनी दिलेला शाप. त्या नारदांच्या शापामुळे भगवंताला अवतार घ्यावा लागला. ब्राह्मण अर्थात श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या शापामुळे भगवंताला अवतार घ्यावा लागला आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. लक्षपूर्वक ऐका. नारदांना महाराज नारदांनी का देवाला शाप दिला. नारद कामावर विजय प्राप्त करून तिन्ही लोकांमध्ये गमन करणारे नारद पण कामावर त्यांनी विजय मिळवला. कोणी? नारदांनी. कामावर विजय मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि ते कामावर विजय मिळवल्यामुळं नारदांना अहंकार झाला. नारद म्हणायला लागले जे कोणाला जमलं नाही ते मी करून दाखवलं.
जे कोणाला जमलं नाही ते मी करून दाखवलं. शंकर भगवंताला सुद्धा जमलं नाही ते मी करून दाखवलं म्हणे. आणि मग मात्र महाराज सगळ्याला सांगत फिरायला लागले, मी कामावर विजय मिळवला, मी कामावर विजय मिळवला, मी कामावर विजय मिळवला. पण महाराज कामावर विजय मिळवला, पण कामदेवानीच एक काम केलं महाराज. कामदेवानी एक हार घेतला आणि आपल्या हातामध्ये हार घेऊन जवळ गेले आणि जवळ घेऊन महाराज कामदेवानी पहिल्यांदा नमस्कार केला आणि हार टाकला. नारदाला आधीच अहंकार आला होता आणि पुन्हा त्याच्यामध्ये आणखी सत्कार झाला. मग म्हणे माझ्या एवढा तर आता दुसरा कोणी नाही, कामावर विजय मिळवणारा मी पहिल्यांदाच आहे म्हणे. तिथून निघाले, महाविष्णूकडे आले. महाविष्णूला सांगायला लागले. महाविष्णू म्हणले माझ्याजवळ सांगितलं तरी शंकरजीवर सांगू नका. शंकरजीलाही सांगितलं. म्हणे शंकरजी तुम्हाला जे जमलं नाही ते मी कामावर विजय मिळवला. हे सगळ्याला कळलं. नारदांना अहंकार आलाय. महाविष्णूला वाटलं आता अहंकार रूपी याच्याकडे शत्रू आता महाराज आलेला आहे, याचा अहंकार घालणं हे आपलं काम आहे. मग मात्र महाराज एक भगवंतानी मायावी नगर तयार केलं आणि भगवंत मोहिनी स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि त्या राजाची मुलगी उपवर झाली आणि त्या राजानं फरमान सोडलं. स्वयंवर असायचं त्या काळामध्ये आणि स्वयंवरासाठी महाराज नारदजी तिथं गेले आणि नारदजीनं बघितलं तर काय एवढे देशोदेशी राजे महाराजे आले, कशासाठी आले म्हणे, काहीच नाही म्हणे महाराज इथे मोहिनी आहे आणि हिचं स्वयंवर आहे म्हणे. आणि महाराजाला नेलं. महाराज बसले आणि त्या मोहिनीचं स्वरूप बघून स्वतः मोहित झाले. कोण झाले? नारद. ज्यानं कामावर विजय मिळवला त्याचं सांगालो बरं. मोहिनीला बघून महाराज आपणच मोहित झाले आणि म्हणायला लागले हिच्या बरोबर आपण लग्न करायला काय हरकत नाही. पण आता ही अशी साधारण मिळणार नाही म्हणे स्त्री मोहिनी. मग काय करावं? देवाकडे जावं म्हणे. आणि महाविष्णूकडे गेले आणि महाविष्णूला सांगितलं, महाविष्णू भगवंता आतापर्यंत मी तुमची सेवा केली, आतापर्यंत तुम्हाला मी काही मागितलं नाही, पण आता एक मागणं आहे. काय नारदा मागणं आहे? काही नाही म्हणे, मला सुंदर हृदय द्या, माझं शरीर सुंदर करा. भगवंतानी महाराज शब्द धरला. भगवंताने आशीर्वाद दिला. म्हणे जा, माझा आशीर्वाद तुझं शरीर सुंदर होईल, सुगंध शरीर होईल. नारदाला वाटलं आता माझ्या एवढा कोणीच देखणार नाही. नारदजी आले आणि त्या सभेमध्ये बसले. वर मला घेऊन मोहिनी आली बाबा तिथं. नारदाला वाटलं ती पोरगी येतील माझ्याच गळ्यात हार घालती. पण असं झालं, शरीर सुगंधी होतं पण तोंड मात्र मरकट, म्हणजे माकडाचं तोंड तसंच आहे. तिथं आली मोहिनीनं महाराज स्वरूप बघितलं आणि मोहिनी पुढे गेली. आता बाकीचे म्हणायला लागले, नारदा तुम्ही म्हणत होतात मलाच माळ घालते, तुम्हाला माळ घातली नाही. नारद म्हणे त्या पोरीला चॉईस कळत नाही म्हणे, कोणाला वर माळा घालावी ते कळत नाही म्हणे. आणि पुढे गेले आणि पुढंच महाराज भगवंत साक्षात बसले होते. त्या मोहिनीनं भगवंताच्या गळ्यात हार टाकला, रथात घेतली मोहिनीनं गेले महाराज. नारद सभेमध्ये उठले, तन 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 करत 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 निघाले. आणि मग मात्र महाराज वनामध्ये गेले आणि एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये पाहून पाहिलं तर मग मात्र आपला चेहरा त्यांना दिसला. तर शरीर सुंदर सुगंधी आहे पण तोंड कशाचं आहे? माकडाचं आहे. मग मात्र नारदाला एवढा राग आला. म्हणे नारद म्हणायला लागले, मी देवाचं एवढं भजन करतो, देवाला वरही मागून घेतला होता मला नरदेव पाहिजे सुंदर, पण देवाने माझ्यासोबत अशी गलती केली. म्हणे रागाने निघाले त्या वाटेनं जंगलातून आणि त्याच वाटेनं पलीकडून देव आणि बस मोहिनी दोघ जण रथात आयला लागले. आता मनातली होती ती दुसऱ्या सोबत जायला लागली. किती दुःख झालं असं. एवढा राग आला नारदाला. नारद म्हणले, देवा माझ्या मनात होती ती तू नेला, मला वाटलं होतं मोहिनी मला मिळेल पण तुम्ही तिला वरून नेलं. याद राखा देवा, मला तुम्ही वरदान दिलं पण मला फसवलं. देव म्हणले, नारदा तुला फसवलं नाही, तू जसं मागितलं मी तसं दिलं. तू म्हटला होता सुंदर काया द्या, शरीर सुंदर दिलं, तू कुठं म्हटला होता तोंड सुंदर द्या. म्हणे देवा माझ्या मनात तुम्ही घेऊन गेलात ना, मला वियोग झाला ना मोहिनीचा, तर नारदानी देवाला शाप द्यायला सांगितलं, देवा मला वियोग झालाय ना पत्नीचा, तर माझा तुला शाप आहे, तुला सुद्धा तुझ्या पत्नीचा वियोग होईल. आणि याच्यासाठी हे पहिलं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरं कारण आहे श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप. ही सगळ्याला कथाभाग माहिती आहे. आपल्याकडे वेळ ही तेवढा नाही. बरोबर आपल्याला बाळाला गुलाल उधळायचं आणि पुढं मग थोडा वेळ चिंतन करायचंय. लक्षपूर्वक ऐका.
आणि तिसरं कारण आहे भक्ताचं रक्षण करणे आणि दैत्याचा संहार करणे. दशरथ राजा आहे. दशरथ राजा साक्षात महाराज परमप्रतापी धुरंधर असा योद्धा आहे. रघुकुलातला राजा आहे. प्राण जाय पर वचन न जाई या रघुवंशातला हा दशरथ राजा आहे. त्या दशरथ राजाला 700 पत्नी आहेत. 700 पत्नी आहेत. 3 प्रमुख आहेत. 3 आवडते आहेत. सगळ्यात जास्त आवडत्या पट्टराणी आहेत. तशा 7 आहेत. जसं भगवान श्रीकृष्णाला 8 पट्टराणी आहेत ना, 16,108 पत्नी आहेत पण 8 पट्टराणी आहेत. तसं दशरथाला सुद्धा 3 पट्टराणी आहेत महाराज. आणि मग मात्र सगळं महाराज राज्यकारभार आहे पण एकाच गोष्टीची उणीव आहे, ते म्हणजे महाराज पुत्र संतती नाही. आणि मग वशिष्ठजीला विचारलं, गुरुदेव पुत्र संतती होण्यासाठी मी काय करू? त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं, राजे आपल्याला जर मुलगा व्हावा असं वाटत असेल याच्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ सुरुवात झाला. पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना आहुती टाकण्यात आल्या. सर्व देव बोलवण्यात आले आणि मग महाराज अग्नी नारायण यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले. आणि त्या यज्ञातून पायस बाहेर आलं. आणि ते पायस ज्यावेळेस पात्र घेऊन भगवान प्रगट झाले, तेच पायस दान म्हणजे अर्थात तोच प्रसाद 3 राण्याला देण्यात आला. 3 राण्याला देण्यात आला पण शेवटी कैकेयीला देण्यात आला. आणि कैकेयी सगळ्यात लाडकी, अहंकार वृत्तीचीच आहे ती. कैकेयी म्हणायला लागली, मी सगळ्यात आवडतीन, मला शेवटी कस काय दिला म्हणे, मला पहिल्यांदा द्यायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? मला पहिल्यांदा दिला पाहिजे म्हणे. आणि यांच्या दोघीमध्ये महाराज शांत वृत्ती आहे. काही त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना नाही, काही नाही, मत्सर नाही. पण कैकेयीच्या अंतकरणात मत्सर सुरुवात झाला. कैकेयी म्हणायला लागली, मी पहिल्यांदा दिला पाहिजे, मी सगळ्यात आवडती आहे. आणि तिनं असाच तो पाय धरला, काही सेवन केला नाही, फक्त त्या प्रसादाकडे बघायला लागली. आणि तो विलंब लागला. आणि तेवढ्यामध्ये महाराज घार आली. त्या घारीने तो पिंड उचलला आणि तो पिंड अंजीला नेऊन दिला. आणि त्याच पिंडामुळं, त्याच पायसामुळं अंजनीच्या पोटी महाराज रामभक्त हनुमंतराय प्रगट झाले. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारी. कोणाला पाठ असते असं काही नाही महाराज, मागं पुढं होत असतं. आणि एवढ्या पक्वाजाच्या आणि एवढ्या ह्याच्यामध्ये ठला ठमलं तरी कोणाला काय, एवढ्या आवाजामध्ये तेवढं होतं, मागं पुढं होत राहतं महाराज. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि साक्षात महाराज महादेवाचे 11वा रुद्र या नावाने प्रगट झाले. तो महारुद्र आहे. महारुद्र म्हणजे 11वा रुद्र आहे बरं. आणि तो 11वा रुद्र मारुती आहे. आणि आपल्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला लगेच रामभक्ताचंही मंदिर आहे. किती सुवर्ण योग आहे, किती सुंदर आहे. आणि महाराज जशी हनुमंताच्या आपण सेवा करू तसे रामराजे आपल्यावर खुश होत असतात. ध्यान ठेवा. तुका म्हणे देवान त्यांची केल्या पावे सेवा. भक्ताची महाराज सेवा केली की देवही प्रसन्न होत असतो. म्हणून हनुमंताची सेवा केली तर काय हरकत नाही. हनुमंताच्या मंदिरामध्ये रोज आलं पाहिजे. हनुमंताच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि हनुमंताचं दर्शन घेऊन जर कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात केली किंवा कोणत्याही कामाला सुरुवात केली, त्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करून देणारी देवता म्हणजे हनुमंतराय आहेत. कारण का यश नावाचा गुण माझ्या हनुमंतरायाकडे. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवतारी देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंतरी वाढविली. प्रत्येक महाराज भक्ताला एक एक गुण दिलाय. तसा हनुमंतरायला देवाने एक यश नावाचा गुण दिलेला आहे. आणि तो यश नावाचा गुण मारुतीरायाकडे आहे. म्हणून मारुतीरायाकडे महाराज गेल्यानंतर मारुतीला जे मागितलं ते देतं, सगळं मिळतं. 40मध्ये सगळ्याला दोहे पाठ आहेत. नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बलबीरा. काय मिळत नाही महाराज? अष्टसिद्धी नवनिधी के दाता आणि असबर दीन जानकी माता. हनुमंतराय महाराज आहेत. 11वा रुद्र आहे, महारुद्र त्याचं नाव आहे. तो तिकडे प्रगट झाला आणि इकडे मात्र मग कैकेयी नाराज झाली. कैकेयी नाराज झाली आणि मग या दोन्ही मातेतल्या थोडा थोडा प्रसादातला हिस्सा
एक तृतीय भाग त्या दोघींनी तिला दिला. आणि पाहता 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 महाराज देवाचा प्रसाद मिळाला आणि त्याच्यामुळे या तिन्ही राण्याला दिवस जायला सुरुवात झाली. पहिला महिना झाला, दुसरा महिना झाला, तिसरा महिना झाला, चौथा महिना झाला, पाचवा महिना झाला, सहावा महिना झाला, संतोष भाऊ सातवा महिना सुरुवात झाला. आणि सातव्या महिन्यामध्ये मग मात्र महाराज सगळ्याला आनंदी आनंद व्हायला लागला. मग मात्र दशरथ राजा म्हणायला लागले, वा 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 वा, आमच्या राण्याला सगळ्या दिवस गेले म्हणे. खुश व्हायचे महाराज. कैकेयीच्या महालात गेले आणि कैकेयीला विचारले, डोहाळे कैकेयी तुला काय वाटतंय? कैकेयी म्हणली, मला एकच वाटतंय, छोट्याला गादीन मोठ्याला वनवास. हे शब्द ऐकले राजाला महाराज दुःख झालं. राजा म्हणे, हे काय नवीनच बोलायला लागली. मुलगा झाला नाही तोपर्यंत काय काय बोलायला लागली. कारण का डोहाळे काय असतात, जसं मनात येते ते पुन्हा तसं घडत असतं महाराज. कैकेयीच्या महालातून बाहेर आले आणि सुमित्रेच्या महालात गेले आणि सुमित्रेला विचारलं, ए सुमित्रे तुला काय वाटतंय ग? सुमित्रेने सांगितलं, राजे मला असं वाटतं संतांची सेवा करावी, भगवत नामचिंतन करावं, पुण्यशील आत्म्याची महात्म्याची सेवा करावी, पुण्यशील लोकांची सेवा करावी, दानधर्म करावा, संत सेवा करावी, सत्संग करावा आणि नामचिंतन करावं, हेच मला वाटतंय. हे बोललेलं ऐकून दशरथ राजाला खूप समाधान वाटलं आणि तिथून निघाले. आणि मग कैकेयी आपलं कौशल्याच्या महालात आले. कौशल्य मातेनं राजाला पाहिला, पदर घेतला, सावरली आणि शांत बसली. राजे आले, नमस्कार केला आणि मग दशरथ राजा कैकेयीच्या आपलं कौशल्याच्या मुखाकडे बघून हसायला लागले. कौशल्य दोन्ही राण्याकडून आलो म्हणे समाचार घेऊन, आता तुला काय वाटते सांग म्हणे. कौशल्य मातेचे डोहाळे आहेत. कौशल्य माता म्हणते, राजे मला असं वाटतं हातात धनुष्य घ्यावा, रावणाचा वध करावा, बिभीषणाला राज्यगादी द्यावी आणि भक्ताचं रक्षण करावं, हेच माझ्या मनातला संकेत आहे. हे कौशल्य मातेचे डोहाळे आहेत. आणि वो धनुष्य मारीन रावणा, आणि वो धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन हाती, देईन हाती, लंका बिभीषणा देईन हाती. आणि ओ धनुष्य मारीन बिभीषणा, आणि ओ धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन हाती, देईन हाती, लंका बिभीषणा देईन हाती. आणि व धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन हाती. हे कौशल्य मातेचे डोहाळे आहेत. महाराज जिजामातेचे सुद्धा डोहाळे होते. जिजामाता म्हणतायत, आम्हाला असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, हातात तलवार घ्यावी, शमशेर चालवावी आणि कुतुबशाही, निजामशाही, मोगल सत्ता निस्तनाबूत करून या पृथ्वी तलावर हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, ही श्रींची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे कोणाची आहे? श्रींची इच्छा म्हणजे जिजाऊ साहेबांची इच्छा आहे. आणि जिजामातेचे स्वप्न महाराज जे डोहाळे होते तेच पुढे महाराज छत्रपती शिवरायानं आईचे डोहाळे पूर्ण केले, आईचा नवस पूर्ण केला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून आपल्या पोटी कसा मुलगा जन्माला घालायचा हे माता भगिनी तुमच्या मनावर आहे. तुम्ही जसे गर्भावती अवस्थेमध्ये जसे तुम्ही संस्कार त्या गर्भाला देताल तसा मुलगा जन्माला येत असतो, जसा जन्माला येत असतो. पण गर्भसंस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले. त्या 16 संस्कारापैकी गर्भधान संस्कार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली. मी वेळोवेळी सांगत असतो, गर्भवती स्त्रीने कधी महाराज टीव्ही पाहायची नाही. टीव्ही पाहिली तरी 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचं बघायचे नाही. माझ्या नवऱ्याची बायको बघायचं नाही. काय बघायचं टीव्हीवरती? रामकथा बघायची, भागवत कथा ऐकायची, चांगले चांगले देवाचे गीता ऐकायचे. पिक्चरच्या चाली ऐकायच्या नाही. म्हणजे पिक्चरचे गाणे ऐकायचे नाही. पिक्चरचे अजिबात काही नाही. जसे तुम्ही गाणे ऐकले, जसे तुम्ही महाराज पाहिलं तसे गर्भावर संस्कार होत असतात महाराज. आणि मग महाराज आपण जे पाहुणे ते पाहतो, जे पिऊने ते पितो, जे करूने ते करायला लागतो, जे वाचूने ते वाचायला लागतो.
आणि उन्मत्त पोरं जन्माला येतात आणि ते मग महाराज उन्मत्त पोरं झाले मग ते सगळे आमच्याकडे येतात म्हणतात महाराज काहीतरी लेकराला सांगा की आता काय लेकराला सांगा जो बापाचं न माने तो इतरास काय जाणे जो ज्याला बापाचीच किंमत नाही ते बाकीच्या महाराज लोकांचं ऐकत असतं का ध्यान ठेवा याच्यासाठी मुलं चांगले जन्माला आले पाहिजे आणि मुलं चांगले जन्माला येण्यासाठी आपले विचार चांगले असले पाहिजे आणि विचार चांगले येण्यासाठी महाराज आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे आणि आचरण चांगलं असण्यासाठी आपलं खानपान चांगलं असलं पाहिजे याच्यासाठी हे सगळं कथा ऐकायची याच्यासाठी कीर्तन ऐकायचंय म्हणून गर्भवती स्त्रीने महाराज आचार संपन्न असावं गर्भवती स्त्रीने कधीच महाराज कादंबरी वाचायची नाही आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहायचं नाही तुमच्या पोटी ज्ञानेश्वर महाराज जन्माला शिवारात नाही महाराज पण आपल्या माता भगिनीला असले डोळे लागतच नाहीत ज्ञानेश्वरी वाचायचे डोळे लागत नाहीत गाथा वाचायचे डोळे लागत नाहीत मी कधी कधी आमचे आजोबा सांगायचे डोळे महाराज आपल्या माता भगिनीला डोळे लागतात घोड्यावर स्वार व्हावं धर्माची स्थापना करावी धर्माचं रक्षण करावं दुष्टाचा निपात करावा पंढरपूरची वारी करावी आळंदी हे डोळे लागतात आपल्या बायकाला अजिबात नाही आपल्या बाया डोळे लागतात काळी माती खाय पांढरी माती खाय आईस्क्रीट खाय गारेगर खाय बाकीचे डोळे लागतील पण महाराज असे लागत नाही आमचे आजोबा डोळे सांगायचे संतोष महाराज एका बाईचा डोळ्याचा कार्यक्रम सुरुवात झाला म्हणे तिला विचारलं बाई तुला डोळे काय लागतात तुला काय खावटायला लागले ते म्हणे माय एवढ्या बाया देखत सांगत नाही म्हणे एका रूममध्ये चला एका रूममध्ये नेलं आणि पुन्हा विचारलं बाई तुला काय हवं ते सांग म्हणे आता ते म्हणे माय या सगळ्या म्हाताऱ्या बाजूला काढा म्हणे तरण्या बसा रूममेंट क्लासमेंट एका ठिकाणी बसा म्हणे आता सांग म्हणे दारं बंद करा दारं बंद केली अरे बापरे एवढे भारी डोहाळे म्हणे सांगते म्हणे आणि मग दारं खिडक्या बंद केल्या आणि तिने म्हटली एकदा सांगते बरं नंतर सांगत नाही म्हणे बाई सांग बरं आता काय वाटते ती बाई बाई मला का नाही बाई मला का नाही बाई मला का नाही लाज वाटायली अगं लाजाची काय गरज आहे दोघी लहानपणापासून सोबत राहिले काय लाजायची गरज सांग तुला काय वाटतं ते आणि मग ती म्हणली बाई मला का नाही बाई मला का नाही सांगू का सांगू का सांगू का अगं काय सांगू का म्हणजे सांग ना उगा आणि तुला सांगण्यासाठीच बोलिले सांग म्हणे आता आणि मग मात्र तिने म्हणली बाई मला का नाही बाई मला का नाही बीडी पिवा वाटेल आता मला सांगा ज्या गर्भवती स्त्रीला महाराज बीडी प्यायचे डोळे होतात तिच्या पोटी महाराज येईल की पकवाज येईल पोटाला चांगला मुलगा येण्यासाठी महाराज गर्भसंस्कार अत्यंत महत्वाचे आहे अभिमन्यू चक्रव्यामध्ये शरीराच्या कुठे शिकला गर्भावस्थेमध्ये म्हणून गर्भसंस्कार सगळ्यात महत्वाचे आहेत आणि डोहाळे चांगले लागण्यासाठी म्हणून मी आता सांगितलं माता भगिनी टीव्ही कधी बघू नका कधी अश्लील गाणे ऐकू नका अश्लील पिक्चर ऐकू नका पिक्चर पाहू नका तुम्हाला पिक्चरच पाहायचा असेल तुम्हाला पिक्चर पाहायची आवडत असेल तर पुष्पा 2 बघू नका छावा बघितल्याशिवाय राहू नका ही काळाची गरज आहे छावा का बघायचा छावा चित्रपट बघून छावा चित्रपट टीआरपी वाढवायचा नाही किंवा त्याची इन्कम किती झाली हे सांगण्यासाठी नाही तर महाराज छावा चित्रपट याच्यासाठी बघायचा याच धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी 1 महिना त्रास किती सहन केलाय आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं या धर्मासाठी किती बलिदान आहे हे मुलांना कळण्यासाठी हा चित्रपट बघायचा आहे दुसरं काहीच कारण नाही म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे आपण आपल्या गर्भावर चांगले संस्कार देत चला आपल्या मुलाला चांगले संस्कार देत चला आणि आपले मुलं चांगले निपजण्यासाठी या कथेला आलं पाहिजे कीर्तन आलं पाहिजे हरिपाठा आलं पाहिजे दर शनिवारी किंवा दर मंगळवारी एकदा तरी हनुमंताच्या मंदिरात आलं पाहिजे प्रभू रामचंद्र दर्शन घेतलं पाहिजे आणि सार्वजनिक हनुमानचं पठण केलं पाहिजे ही काळाची गरज आहे आपल्या मुलावर ही संस्कार लादण्याची गरज आहे वाजवा 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 दोघी तिघे वाजून काय आणि मग महाराज पाहता पाहता 8 महिने पूर्ण झाले 9 महिने पूर्ण झाले आणि याच कौशल्य मातेच्या पोटी या जगाचा तारणहार मालक चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी याच रघुकुलामध्ये जगाचा तारणहार मालक याच कौशल्याच्या पोटी महाराज विश्वाचा तारून नेणारा जगाचा मालक आणि सगळ्याच्या मनाचा आराम करणारा भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम
हात वर करा, सगळ्यांनी टाळी वाजवा, दोन्ही हात वर. ज्यांना ज्यांना मुख आहे त्यांनी सर्वांनी भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मराठा पुरुषोत्तम भगवान की जय. श्यावर रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, आज के आनंद की, भारत माता की, गौ माता की, हिंदू धर्म की. जय. महाराज की जय. वाह, एकदा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. विठाला 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 विठाला. प्रभू रामचंद्र या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले आणि रामराजे ज्यावेळेस अयोध्येत जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला आनंदी आनंद झाला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सगळ्याला आनंदी आनंद झाला महाराज. प्रभू रामचंद्राचं रूप बघून सगळेजण आनंदी आनंद झाले, पण एक मात्र महाराज दुःखी झाला. ते म्हणतात प्रभू जन्माला आले, प्रभू अवतीर्ण झाले, तरी सुद्धा कस काय एक दुःखी झाला. याचं कारण आहे महाराज, प्रभू जन्माला आले, सूर्याला आनंद झाला, पण सूर्यवंशी म्हणायला लागले म्हणून चंद्राला दुःख झालं. चंद्र सुद्धा दुःखी झाल्या. प्रभू म्हणायला लागले, चंद्रा तुला नाराज व्हायला काय झालं. चंद्र म्हणला, प्रभू तुमचं रूप मला पाहायलाच मिळत नाही का. हे सूर्य बाजूला गेल्याशिवाय मला उगवता येत नाही म्हणे, सूर्य मावळतीला गेल्याशिवाय मला येता येत नाही, आणि 1 महिना झाला हा इथं थांबलाय म्हणे, हे बाजूला जातच नाही म्हणे. प्रभू म्हटले, मला आज कळालं रे बाबा, संसारात आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यामुळं सगळे 100% खुश होतील, हे काही खरं नाही म्हणे. आणि मग चंद्राला महाराज वचन दिलं म्हणे, पुढचा अवतार चंद्रवंशामध्ये घेतो आणि तुझं नाम तुझा कीर्ती मी वाढवल, पण एवढा अवतार आता शांत बस म्हणे. 1 अवतार होईपर्यंत शांत बसू का. आणि मग महाराज प्रभूंनी सांगितलं, माझ्या नावापुढं मी चंद्रा तुझं नाव धारण करतो. आणि मग प्रभूचं नाव पडलं रामचंद्र भगवान. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज रामनवमीचा पर्व काळ आहे. आणि प्रभू राम जन्माला आले त्यावेळेस महाराज त्या अयोध्येमध्ये चिंता शिल्लक राहिली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. जसं कृष्ण भगवान तर गोकुळात गेले तर चिंता बाहेर गेली, तसं प्रभू रामचंद्र अयोध्येत जन्माला आले. दुःख गेलं, क्लेश गेला, दारिद्र्य गेले, संकट गेले, आणि सगळ्याला आनंदी आनंद झाला. मग मात्र महाराज प्रभू मोठे व्हायला लागले. पुढचं सगळं रामकथा आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पण आजचा आनंदाचा प्रसंग असल्यामुळं आपल्याला वनवासाकडे जायचं
नाही. आज महाराज सगळा आनंदाचा प्रतीक आहे. प्रभू जन्माला आले, सगळ्याला आनंद झाला. महाराज प्रभू जन्माला का येतात त्याचं कारण सांगतात तुकोबर आहे की याच धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं अनेक अवतार धारण केलेले आहेत. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्ताचे संकट महाराज, भक्ताचे काम करण्यासाठी, दुष्टाचा निपात करण्यासाठी भगवंतांनी ही अवतार धारण केलेले आहेत. रावणाचा वध करण्यासाठी, ताटिकेचा उद्धार करण्यासाठी, अहेलेचा उद्धार करण्यासाठी आणि महाराज शबरीचे बोर खाण्यासाठी, संतांचं दर्शन घेण्यासाठी हा अवतार धारण केला. आणि हे अवतार धारण करून सगळ्याला महाराज एक आचार सांगून टाकला. म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे. कृष्णाचं चरित्र हे वर्णनीय आहे, उच्चारण्यासाठी आहे, पण आचरणासाठी प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी व्रत धारण करणं, धर्माला धरून अनुसरून आपलं वागणं असावं, आपलं बोलणं असावं आणि धर्मासाठीच आपलं जगणं असावं. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. धर्मो रक्षिती रक्षिता. आपण धर्माचं रक्षण करा, धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज माझी विनंती आहे, प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या गावात एवढा मोठा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. सगळ्यांना महाराज एक पर्वणी आहे. म्हणून माझ्या हिंदू बांधवाला सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे, आपण बाकीचे कीर्तन खूप ऐकतोय पण ही सध्याची गरज आहे. पण आपण सर्वांनी महाराज जातीयता, राजकारण, समाजकारण बाजूला सारून आपल्या धर्माचे पायी होण्याचा गुण थोडा आपल्या अंगी येऊ द्या. डोक्यातले मतभेद बाजूला काढू द्या आणि धर्म आपला टिकला पाहिजे. धर्म जर टिकत नसेल तर मानव जात टिकणार नाही. आणि या पृथ्वीतलावर सगळ्यात अनादी धर्म आहे तो माझा हिंदू धर्म आहे. त्याला सनातन हिंदू धर्म म्हणतात. अनादी आहे, याला मिटवण्यासाठी अनेक आले, अनेक गेले, पण माझा हिंदू धर्म मिटला नाही, आतापर्यंत मिटला नाही आणि इथं पुढे मिटणार नाही. आणि जो धर्माला मिटवण्याचं कारस्थान करील तो धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी गाफील राहू नका. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना महाराज हे दुःख सहन करावं लागेल. म्हणून ते दुःख आपल्यापर्यंत येत नाही, आलं नाही तोपर्यंत आपण सावध होणे काळाची गरज आहे. तरुण हिंदू बांधवाला माझी विनंती आहे, आपण जर एकत्रित नाही आलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये बांगलादेशासारखे प्रकरण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या दिवशी बांगलादेशामधलं प्रकरण आपल्या देशात होईल त्यावेळेस आपल्याला वाचवण्यासाठी छत्रपती शिवराय येणार नाहीत. याच्यासाठी आपण थोडं सावध होणे काळाची गरज आहे. आता छत्रपती शिवराय होणं शक्य नाही. काय होणं शक्य नाही? आपण सगळेजण म्हणतो 19 फेब्रुवारी आली की सगळेजण म्हणतात छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे आणि गाडीवर टाकतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बिड्या फुकायला? काय का महाराजांचं इथं? राजे जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ जन्माला आली पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. आणि जरी छत्रपती शिवराय जन्माला आले तरी काय उपयोगाच होणार आहे? छत्रपती शिवराय जन्माला येतील, येणार असं नाही, त्यांच्या मनात आल्यात येतील सुद्धा, पण आले तर काय उपयोगाचे? छत्रपती शिवरायासाठी जीवाला जीव देणारा तानाजी, यसाजी, धनाजी असे मातबर माऊले पहिल्यांदा जन्माला आले पाहिजे तरच छत्रपती शिवराय जन्माला येतील. आणि छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे सगळ्याला वाटतं, पण आपला आचार तसा नाही ना. छत्रपती शिवरायाची जयंती लेख आपण भगवे झेंडे, राजे पुन्हा जन्माला या, जाणता राजा, जगात भारी 19 फेब्रुवारी, भगवा रुमाल, दाढी वाढवणं, शेंडी वाढवणं, गंध लिहिणं, बस थाटात राहणं, चंद्रकोर काढणं, सगळं करायचं. किती दिवस? 8 दिवस. गाडीवर नावं टाकायचे, गाडीला भगवे झेंडे लावायचे. गाडीला भगवे झेंडे लावू नका म्हणायचा मला अधिकार नाही, आणि लावलेच पाहिजे. गाडीवर नाव टाकलं पाहिजे, राजे तुम्ही जन्माला या, जाणता राजा, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज असे नाव टाकले पाहिजे. धर्मवीर नाव टाकलं पाहिजे, हिंदवी स्वराज्य नाव टाकलं पाहिजे. नाव टाकाय काय हरकत नाही, पण सगळ्या तरुण बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे, ज्या गाडीवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे ती गाडी धाब्यावर नाही गेली पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणते खाली पडते, हे राजाचा पावर असते काय?
महाराज ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्याच राजाचे आपण पाईक आहोत, त्याच राजाचे वंशज आहोत. येणारा काळ एवढा विचित्र आहे. आज आपला जरी महाराज काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराज हिंदू म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटेल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, आपण एकत्रित या. एकच सांगतो तुम्हाला, आज रामनवमीचा पर्व काळ आहे. रामनवमी याच्यासाठी करायची विचार मंथन व्हावं, हिंदू बांधव एकत्रित यावं, एका मंडपाखाली यावं. इकडे माता भगिनी आहेत, तिकडे पुरुष मंडळी आहेत. सगळ्याला माझी विनंती आहे, आपला धर्म वाढला पाहिजे. याच्यासाठी जिथून पुढे वागायला शिका. कोणी असो, जात पात की करो बिदाई, हब सब हिंदू भाई भाई. दुसऱ्याला भाई भाई म्हणायची गरज येत नाही. आपण जर आपण भाई भाई म्हणून राहायला लागलं तर दुसऱ्याला भाईजान म्हणायची काय? लक्षात आलं का बोल? आणि इथून पुढं ध्यान ठेवा, आज रामनवमीचा पर्व काळ आहे. जेवढे मातबर इथं हिंदू आहे समाज, सगळ्याला माझी ताकीद आहे, याद राखा. इथून पुढे तुम्ही सोलापूर गेलात, इथून पुढे तुम्ही नाशिक गेलात, इथून पुढे कोणत्याही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला कोणी विचारतं तुमची जात अजिबात सांगत बसू नका. पण आपल्याला सगळ्याला सवय लागली, आपण जातीयता करतो, जात सांगतो. तुम्ही परकेला विचारा तू कोण आहे, ते म्हणतो मी इस्लाम आहे, मी बौद्ध आहे, मी शीख आहे, मी फारसी आहे, मी जैन आहे. आपले धर्म सांगतात. आणि आपल्या कोणत्याला विचारा तू कोण आहेस, ते म्हणतो मी मराठा, वंजारी, वाणी, कुंभार, हटकर, चांभार. अरे आपल्या जाती सांगतो. कोणाला माहिती आहे का दुसऱ्या धर्मात किती जाती आहेत? ते कोणाला माहिती नाही. याचं कारण आहे, त्यांनी घरामध्ये जात ठेवली, बाहेर धर्म काढला. आपण त्यांच्या उलट केलं, आपला धर्म घरात ठेवला, जात उमरवट्यापर्यंत आणली. पण जिथं जातीचं काम आहे तिथं जातीचं काम करा, आणि जिथं धर्माचं काम आहे तिथं धर्माचं काम करा. म्हणून अशा धर्म मंडपामध्ये कधी राजकारण आणायचं नाही, कधी समाजकारण आणायचं नाही. आणि गावात जर महाराज सुख शांतता लाभावी वाटत असेल तर गावात 3 ठिकाणी कधी राजकारण आणायचं नाही. एक, गावात कोणाची मौत असेल राजकारण आणायचं नाही. गावात कोणत्याही समाजाचं लग्न असू द्या तिथं राजकारण आणायचं नाही. आणि गावात कोणताही आपला धार्मिक कार्यक्रम असू द्या, हिंदू जागृतीचा जनजागृतीचा कार्यक्रम असू द्या, तिथं कधी विरोध करायचा नाही. गावाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही दादा, माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून गाफील राहू नका. सकाळी उठल्या उठल्या कपाळावर गंध लावायला शिका. आता फॅशन लागली माणसाला, फॅशन सुरुवात झाली. कोणता लावा पण लावा रे बाबा, लावा. निळा लावा, हिरवा लावा, पिवळा लावा, मॅचिंग 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 आला जमाना. मॅचिंगचं लावा सगळं, पण लावा कळायला पाहिजे आपल्या पार्टीचा आहे, म्हणजे राम पार्टीचा आहे का कळायला पाहिजे का नाही, हे कळायला पाहिजे. लाहोरच्या पलीकडचा का अलीकडचा आहे. याच्यासाठी महाराज आपण गंध लावला पाहिजे, राज तिलक लावला पाहिजे, हातात कलेजा बांधला पाहिजे, भगवा महाराज धागा बांधला पाहिजे, काळा धागा बांधला पाहिजे, काहीतरी हातात बांधलं पाहिजे, भगवा निशाण आपल्या गळ्यात राहिलं पाहिजे, कपाळा भगवा टिलक पाहिजे, आबिर्भुका लावा, अष्टगंध लावा, लावा कुंकू लावा, पण काहीतरी लावा. कुंकू जरी लावलं तर माझ्या जगदंबा भवानी मातेचा आहे, भंडारा लावला तर माझ्या मल्हारी मार्तंडाचा आहे, भस्म लावलं तर शंकराचा आहे. जे लावाचे ते लावा, पण मोकळ मस्तक ठेवता कामा नये. आणि इथून पुढे सुद्धा व्यवहार करताना सुद्धा तुळजापूरला जा, सोलापूरला जा, इथून पुढे कोणतेही लग्नाची तुमची खरेदी करण्यासाठी गेलात, घराचं सामान खरेदी करण्यासाठी गेलात, काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेलात, तर ज्याच्या कपाळा गंध आणि हातात धागा आहे त्याच्याकडूनच वस्तूची खरेदी करा. 1 रुपया जरी त्याला मिळाला तो आपल्याच बंधूला मिळणार आहे, याची सर्वांनी भान ठेवा. जी आपलं कोणीच नाही त्यांच्याकडे जायची काय ना. आपण तसं नाही, 2 रुपये जास्त घेत गेली, आपल्याच माणसाला मोठं करायला शिका. पण आपल्या माणसाला तशी सवय नाही, आपल्या माणसाचे पाय वाढायचे, दुसऱ्याला हात देऊन मोठं करायचं. आपले माणसं मोठे करा, आपल्या माणसाजवळ घेत चला, एकत्रित राहा. अरे आता त्यांचा रोजाचा महिना झाला, त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. रोजाचा महिना झाला, गुढीपाडव्याच्या 3ऱ्या दिवशी त्यांचा महिना समाप्त झाला. हो, पण महाराज आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोराचा त्यांचा आजान पाठ असतो. मुसलमानाच्या 5 वर्षाचा पोराचा त्यांचा आजान पाठ असतो. रोजाच्या महिन्यामध्ये बापाची करंगळी धरतं ते पोरग, बापाला म्हणतात चाल मस्जिदीत. आणि ते सुद्धा महाराज आपल्या लहान लहान मुलांना महाराज घेऊन जातात मस्जिदीमध्ये आणि त्याला सांगतात कुराण म्हणजे काय, अल्लाह म्हणजे काय, त्याला महिनाभर प्रशिक्षण करून देतात. अरे त्यांच्या 5 वर्षापर्यंत त्यांचा आजान पाठ असेल तर माझी कळकळीची विनंती आहे, मला वाटतं आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाला हनुमान चालीसा पाठ असणे काळाची गरज आहे. पाठ असलाच पाहिजे.
आणि म्हणून आपण सर्वांनी मंदिरात आलं पाहिजे। दर शनिवारी किंवा मंगळवारी सार्वजनिक हनुमानचं पठण झालंच पाहिजे, तरच आपण हिंदू म्हणून राहताल। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही। नागपुरामध्ये हमला झालाय, परकीयाचं आक्रमण चालू आहे आपल्यावर, सावध व्हा, गाफील राहू नका। आपल्याच महाराज धर्मातल्या सगळ्या स्त्रिया का जातात पळून, का मुली जातात, याचं कधी बघितलं का कारण? याचं कारण आहे लव्ह जिहाद। नुसता लव्ह जिहादच माहिती आहे आपल्याला महाराज, 20 प्रकारचा जिहाद चालू आहे, आपण गाफील आहोत। अरे परकीयाचे पोरं आपल्या मुलीबाळींना महाराज प्रेमाचा अभ्यास दाखवतात आणि घेऊन जातात। दिल्लीमध्ये एकाच आपल्या बहिणीचं, एकाच हिंदू भगिनीचे 35 तुकडे केले आणि फ्रीज मध्ये ठेवले। अरे चाललाय कुठं आपला धर्म? आपली एकीच नाही ना। अरे आपल्याला धर्माविषयी कोणी बोला गेले की लोक त्याला बोलू देत नाहीत, त्याच्यावर केस करतात। अरे सत्य जर एखादं बोलत नसेल, एखादं सत्य बोलत असेल त्याला बोलू देऊ द्या। आणि सत्याचे बोलण्याची बाजू जर तुम्ही कमी केली तर येणाऱ्या काळामध्ये सत्य सांगायला कोणी शिल्लक राहणार नाही। दिल्लीतली घटना मुंबईत यायला वेळ लागला नाही, मुंबईतली घटना जिल्ह्यामध्ये यायला वेळ लागला नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये किती बलात्कार झाले तुम्ही रोज टीव्हीला पाहताय। आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दापशेट गावामध्ये 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलाय परकीयाच्या पोरांनी। का करतात? याचं कारण आहे आपण गाफील आहोत। आपल्याकडे महाराज जागृती नाही। आपलं रक्त एवढं थंड झालंय, एवढं थंड झालंय, बोलणारा बोलत राहतंय, ऐकणारा उगाच झोपी जाते। आपलं असंच आहे, सावध व्हा। कुठेतरी आपल्या तळतळ झाली पाहिजे, कुठेतरी आपल्या मनाला संताप आला पाहिजे। म्हणून आपला एक जरी हिंदू बांधव कुठं उभा टाकला तर तिथं माणसानं गेलं पाहिजे आणि त्याला सत्कार्य केलं पाहिजे। पण आपण तसं नाही, आपण एकत्रित येणं शक्यच नाही महाराज। पहिल्यापासून म्हणतात खेकड्याच्या जातीची, खेकडे जात म्हणजे कळते का? म्हणजे हा सगळ्या देशामध्ये असे महाराज ते पैज लावली ती म्हणे खेकडे होते, ते सगळ्यांनी खेकडे आणले, प्रत्येक देशातले खेकडे आणले आणि त्यांनी त्या भरणीला टपण लावलं आणि पॅक करून ठेवली म्हणे। पण भारत देशातल्या माणसानं खेकडे नेले आणि त्या भरणीला टपणच लावाय नाही। ते बाकीचे सगळे माणसं म्हणले अहो तुमच्या देशातले खेकडे निघून जातील ना, टपण लावा ना। ते भारत देशातला मला म्हणे आमचे खेकडे बाहेर जाऊ शकत नाहीत, आम्हाला टपण लावायची गरज नाही। कस काय? वरचा खेकडा वरी गेला की ती त्याला वरी जाऊ देत नाही, म्हणजे त्याचे पाय खाली वळल्याशिवाय राहत नाही, वरी जायचा प्रश्नच येत नाही। आपण हिंदू बांधव आपण सगळे आपल्या आपल्या मत्सरामध्ये आहेत, आपापले आपण महाराज हे देवे चालू आहेत, ते असा हे असा हे असा ते असा। आपण एकमेकाला चांगलं बोलायला तयार नाहीत महाराज, कधी धर्माचं कार्य करायचं। आपण घरी सुद्धा नीट राहत नाहीत, गावामध्ये चांगलं झालं कधी नाव ठेवल्याशिवाय राहायचं नाही, सप्ताह चांगला झाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, कसलं निवेदन करा बरोबर झाल्याशिवाय राहायचं नाही, म्हणायचं नाही। एखाद्या गावात त्यानं घर बांधलं कधी चांगलं म्हणायचं नाही, घर एखाद्यानं बांधलं ना जाचं फुकटचं खाचं वा चांगलं बांधले म्हणायचं, निघून यायचं नाही, नाही त्याचं फुकटचं खाणार आणि त्यालाच म्हणणार गिलावाचा रब झाला, गॅलरी फीस केली, कलर रब झाला, फरशी तिरपी बसली, तू मुळ्याला कुठे गेलतास रे? 40 लाख रुपयाचं त्यानं घर बांधलंय, अरे चांगलं म्हणा शिक ना। आणि ज्यानं नाव ठेवलं त्याच्या घराचं बघा, संडास बाथरूमच्या कवड्याला कोंडा नाही, बकेट आडवं लावाले, 30 रुपयाचा कोंडा मिळत नाही, 40 लाखाच्या घराला नाव ठेवतोय। अरे एकमेकाला मोठे पण द्यायला शिका, एकमेकाला प्रेम द्यायला शिका। आपला कसलाही जरी मनुष्य असला तरी आपलाय तो आपलाय म्हणत चला, तू आपलाय म्हणत चला। कारण का तू आपलं काम करतोय, धर्माचं काम करतोय आणि ही काळाची गरज आहे। आपण सर्वांनी या धर्माचे पाईक होणं ही काळाची गरज आहे। म्हणून महाराज पवित्र अशी तुळशीमा धारण करा, पंढरीची वारी करा आणि निर्विष्टी जीवन जगा। दारू पिऊ नका आणि दारू पिऊन आयुष्याची बर्बादी करू नका। दारू पिऊन आतापर्यंत कोणाचं चांगलं झालं नाही आणि इथून पुढे कोणाचं होणार नाही। अरे त्या माता भगिनीचा विचार करा रे, या माझ्या जनाईचा विचार करा, याच माझ्या महाराज सीता मातेचा विचार करा। अरे तुमच्यासाठी बलिदान केलंय, तुमच्यासाठी देह त्याग केलाय, तुमच्यासाठी समर्पण केलंय, बापाचं नाव त्याग केलं, तुमचं नाव लावलं। अरे कपाळ तिचं पण कपाळ कुंकू तुमच्या नावाचं आहे, कान तिचे पण कानामध्ये घातलेले कुंडल तुमच्या नावाचे, गळा तिचा आहे कारण गळ्यामध्ये बांधलेलं मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे, हात तिचे हातामध्ये घातलेल्या पाटल्या तुमच्या नावाचे, पाय तिचे पण पायामध्ये घातलेले पैजण तुमच्या नावाचे, बोट तिचे पण बोटामध्ये घातलेलं जोड तुमच्या नावाचं आहे। अरे अख्खं शरीर तिचं पण अधिकार तुमचा आहे। एका स्त्रीनं जर एका आपल्या पत्नीने जर तिचा बाप त्याग करून सगळं शरीराचं जर समर्पण आपल्यासाठी केलं असेल तर आपल्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?
आपल्या बायकोनं आपल्यासाठी जर सगळं त्याग करून जर आपल्या सोन्याचा संसार केला असेल तर आपल्या आपल्या बायकोसाठी आपण दारू सोडायला काही हरकत नाही. अरे जे दारू पिऊन येतात ना संध्याकाळी, त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं, हो आईच्या डोळ्यात पाणी येतं, लेकराचे थरथर थरथर कापतात. आज गावात सगळेजण आनंदी राहतात, पण ज्याचं पोरग दारू पितं ना त्याच्या बापाला चिंता आहे, त्याच्या आईला चिंता आहे, त्याच्या बायकोला चिंता आहे. रात्री मालक येतो पण कसा येतो माहिती नाही. अरे सोन्याचा घास आहे रे गुढीपाडव्याचा, अरे रामनवमीचा सोन्याचा घास आहे, गोड घास आहे. अख्खं गाव आनंदी राहतं महाराज. पण ज्याच्या घरी दारू पिणारी पोर आहेत ना त्याच्या बापाला रात्रभर झोप येत नाही. पोरग गेलं पण कसं येतं माहीत नाही. हो गाडी चालवतं पोरग, त्या माईला चिंता येते रे, बायकोला चिंता राहते. लेकर बाळ चळचळ कापतात महाराज. आलं की तांब्या तिकडं वाटी इकडं टाकतो. काय वाटत असेल त्या माईला, काय वाटत असेल त्याच्या बायकोला. तुम्हाला दारूच प्यायची असेल तर खुशाल दारू प्या, 15 दिवसाला नाही, रोज दारू प्या. फक्त लग्न करू नका. मोकळा सांड राय, काय प्यायची ते पे, काय देणं गे नाही मारा. म्हणून दारूमुक्त गाव झालं पाहिजे. व्यसनाधीन झालं ना होता कामा नये. आणि व्यसनाधीन झालं की आपली शरीराची हानी झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुमची शरीराची हानी झाली तर याचा कळवळा आहे आमच्या हिंदू बांधवाची संख्या कमी व्हायला लागली. व्यसन जास्त करल्यामुळे महाराज मृत्यूची संख्या जास्त वाढायला लागली. म्हणून मृत्यूच्या हारी जाऊ नका, आमंत्रण देऊ नका, आणि दारू पिऊ नका, मांस भक्षण करू नका, परस्त्रीगमन कधी करू नका. आणि महाराज आज रामनवमीचा पर्व काळ आहे. आपला आदर्श राजा आहे, आपला आदर्श राजा महाराज असा तसा नाही तर आदर्श राजा आहे. एक बाणी, एक वचनी, एक पतिव्रत धारण केलेला आपला आदर्श राजा आहे. आणि याचे आपण वंशज आहोत याचा गर्व आपल्याला असला पाहिजे. आणि याच पायावरती देऊन आपण आपली वाटचाल पुढे केली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी निर्व्यसनी जीवन जगावं आणि आई वडिलांची सेवा करावी. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावनी झाला येता, माझा पांडुरंग आई वडिलांच्या सेवेसाठी येता आलाय. अरे म्हणून आई वडिलांची सेवा करा. आईच्या वडिलाच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. झालं तुम्हाला जास्त काय कीर्तन ऐकायची गरज नाही, जास्त कथा ऐकायची गरज नाही. पोथी पुराण महाराज हे नंतरचा विषय. वागायची अक्कल नाही आपल्याला. मायबापाला रोज आपण जर महाराज त्रास देत असेल, मायबापाच्या डोळ्यात जर आपल्यामुळं वागण्यामुळे जर पाणी येत असेल तर काहीही केलं तरी महाराज ते निरर्थक आहे, काही उपयोगाचं नाही. म्हणून मायबापाच्या डोळ्यात पाणी येऊ नका. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले महाराज. म्हणून महाराज या जगतामध्ये मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा मायबाप गेले ना पुन्हा मिळत नाहीत. कौन सी चीज हो या नहीं मिलते, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलते. म्हणून आई वडिलांची सेवा करा. ज्या आईसाठी 14 वर्ष प्रभू रामचंद्रानं वनवास उपभोगलाय, ज्या आईसाठी छत्रपती शिवरायानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय, याच महाराज आपण मातीमध्ये आहोत. म्हणून आपल्या आई वडिलांचे वचन प्रमाण माना. महाराज ज्याला परमार्थ सफल करायचा आहे त्यानं पापाला भेद जावं, आणि ज्याला संसार सफल करायचा आहे त्यानं बापाला भेद जावं. जो बापाला भिला त्याचा प्रपंच चांगला झाला, आणि जो पापाला भिला त्याचा परमार्थ चांगला झाला. म्हणून आपण सर्वांनी चांगलं कार्य करा. मुखामध्ये नामचंदन घ्या. आणि सगळ्याला माझी विनंती, आपल्या गावात राम मंदिर आहे. हनुमंताचा सुरुवात झाली का आपल्या गावात? नाही नाही, कळकळीची विनंती आहे. सगळे तरुण बांधव तिकडे उभा टाकलेत. माझी कळकळीची विनंती आहे, शनिवारी आपण सर्वांनी इथं आलं पाहिजे आणि हनुमान चालीचं पठण झालंच पाहिजे, तरच आपण हिंदू आहे. नुसतं रामनवमीलाच आपण एवढा डामडोल करून काही उपयोगाचा नाही. वर्षभर झाला पाहिजे. दर शनिवारी आपले तरुण बांधव, माझी विनंती आहे, तुम्ही घ्या पुढाकार, घ्या पुढाकार. सगळेजण हनुमानच्या सुरुवात करा. आणि तुमच्या गावात जेवढे हनुमानचे लागतील ते मला फोन करा, मी आणून देतो. तुम्हाला तिकीट सुद्धा मागणार नाही. जेवढे लागतील तेवढे मला फोन करा, मी निश्चित आणून देईन. पण दरवर्षी महाराज आपण एवढी थाटामाटात रामनवमी करताय ना, पण सर्वांनी हनुमानचं पाठन केलं पाहिजे. माझ्या डायरीमध्ये जागा नाही. 27-28 गावामध्ये मी तो हा उपक्रम चालू केलाय. रात्रीसुद्धा आम्ही सुकण्याला चालू केला. वाढवण्याला 8 वर्ष झालं चालू आहे. आणि आपल्या गावात तो उपक्रम चालू व्हावा. सामुदायिक हनुमानचा, मुली येऊ द्या, मुलं येऊ द्या, सगळ्यांना इथं बसून माईक लावून सर्वांनी सार्वत्रिकपणे सार्वजनिक पद्धतीने हनुमानचं पठण करा. ही काळाची गरज आहे. आणि हिंदू म्हणून राजतिलक लावायला विसरू नका. आणि आपल्या धर्माचे पायीक होऊन प्रभू रामचंद्राचं जीवन कसं वर्णनीय आहे, कसं आचरणीय आहे, याच्याकडे थोडी दृष्टी टाकून आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
रुखुमाई रुखुमाई धर्म रक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाडिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मरतील आपुला तो बोल साच करी भक्ताचं रक्षण करण्यासाठीच ही अवतार आहे म्हणून तू त्याला कृपा निदान करतात म्हणून महाराज तुका म्हणे तुझं वर्णी ती पुराणी होय नारायणे दवया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाडिले किती एक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली पार्वतीश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली हो दोन्ही हात वर करा सगळेजण दोन्ही हात वर करा ज्यांना हिंदू असल्याचा गर्व आहे हिंदू असल्याचा स्वाभिमान आहे टाळकरी सगळेजण सगळे तिकडे असलेले हात वर करा सगळ्यांनी जय घोष करायचा सगळ्यांनी सुंदर असं भजन करायचंय आणि एकाही भजन न करता कोणी थांबायचं नाही हिंदू असल्याचा गर्व आहे हिंदू असल्याचा स्वाभिमान आहे त्याने बिंबीच्या देठापासून सगळ्यांनी प्रभू रामचंद्राचं हे शेवटचं भजन करायचं आहे टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय ओ श्रीराम जय राम जय जय राम 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम 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 आपलाच आवाज जास्त यायला लागला हे बाकीचे खाली बसले उगम या तोंडाकडे बघा दोन्ही हात वर करा आणि सगळ्यांनी आवाज घोषणा करायची क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती श्रीपती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज में दम नहीं उपास आहे एवढा उपास आहे तोय हा दोन ठिकाणी फराळ करून आले दोन ठिकाणी फराळ आहे. आणखी झाल्या लगेच फराळ आहे 3 ठिकाणी झाला आणखी एक हाय हाय तो काय एवढा फराळ आहे मग आता आवाज आलाच पाहिजे या आवाज पाकिस्तान पर्यंत गेला पाहिजे तिथपर्यंत जर नाही गेला तर उगा हैदराबाद पर्यंत दोन्ही हात वर करून क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पार्वती पते हर हर माता की माता की हिंदू धर्म की आनंद की विठ्ठल जय जय विठ्ठल